पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी ठरणार आहेत अत्यंत धोकादायक। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 संकट एकाच वेळी राज्यावरती कोसळणार आहेत आणि यामुळेच 16 जिल्ह्यांसाठी मोठा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून वादळी पावसाचं संकट घोघावतंय। विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मुख्यतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात पुन्हा अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भात उष्णता कायम राहील आणि काही ठिकाणी उष्णतेची लाट असेल। कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट आहे, त्यातच वादळी पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय। पालघर वगळता मुंबई ते सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अलर्ट आहे। कमाल तापमान 32 ते 38 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात देखील 48 तास महत्त्वाचे ठरणार आहेत। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। विशेषतः 24 एप्रिलला गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। कमाल तापमान 35 ते 40 अंशापर्यंत असेल। मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित जिल्ह्यात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात आज गारपिटीचा देखील धोका आहे। कमाल तापमान 36 ते 42 अंशांच्या दरम्यान राहणार असून काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल। विदर्भात अवकाळीचं संकट नसलं तरी होरपळून काढणारी उष्णता जाणवेल। अकोला आणि वर्धा जिल्ह्यात पारा 45 पार गेलेला आहे। आज या दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल, तर हवामान कोरडं असेल। कमाल तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत राहील। उत्तर महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल जाणवतील। धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये उष्णतेचा पारा चढलेला असून हवामान कोरडं राहील, तर नाशिक, अहिल्यानगर परिसरात वादळी पावसाचा धोका आहे। कमाल तापमान 36 ते 40 अंशांच्या दरम्यान असेल। एकंदरीत महाराष्ट्रासाठी 48 तास महत्त्वाचे आहेत। वादळी वारा, विजा आणि गारपिटीमुळे धोका असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी। तसंच उष्णतेचा पारा चढलेला असून काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तर राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।